नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरात 27 वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केल्याचं प्रकरण आणि विवाहितेला जादूटोण्याची भीती दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे। जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। विवाहितेच्या पती, सासू आणि 3 नणंद अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे। बघूयात पुढची बातमी। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत। उद्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचं मतदान होणार आहे। सर्व पक्ष, स्थानिक आघाड्यांकडून आपापली ताकद लावून प्रचार केला जातोय। तर उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या जातात हे चुकीचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असंही मुख्यमंत्री म्हणतायत। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं आहे। प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करणाऱ्यांवर हा अन्याय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी बोललंय। निवडणूक आयोगाने कायद्याचा अर्थ चुकीचा लावला। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीनं प्रत्येक जण कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पुढे ढकलत असेल। आजपर्यंत असं कधीच झालं नाहीये। कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय ते मला माहिती नाहीये। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही। या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे। प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करणाऱ्या उमेदवारावर हा अन्याय आहे। उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे। अनेक उमेदवारांची प्रचाराची मेहनत वाया गेली। आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे, आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं पण नगर विकास विभागानं पण याचा चुकीचा अर्थ लावला नाही का? मग आता नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये। तर या निवडणुकीमध्ये मित्रांवर काय विरोधकांवर देखील टीका केली नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन सकारात्मक मतं मागत आहोत असं देखील मुख्यमंत्री म्हणतायत। तर स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्न घेऊन प्रचार केला असं शिंदेंनी म्हटलंय। स्थानिक निवडणुकीमध्ये राजकीय प्रचार केला नाही असंही एकनाथ शिंदे म्हणतायत। स्थानिक निवडणुकीत देखील फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच प्रचार केल्याचं मुख्यमंत्री यांनी अगोदर म्हटलं होतं आणि त्यानंतर शिंदेंची ही प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। आम्ही एकमेकावर, मी तरी पूर्ण निवडणूक झाली, मित्रांवर टीका तर सोडा, विरोधकांवरही टीका केलेली नाही। मला एकही स्टेटमेंट, आता आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे, एका नेत्याच्या विरोधात बोललो, एका पक्षाच्या विरोधात बोललो, मी कोणाच्याच विरोधात बोललो नाही। शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत आणि एक सकारात्मक मत आपण मागतो। त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, बोलण्याचं कारण आहे। आरोप प्रत्यारोप मी केले, मुख्यमंत्र्यांनी केले, बिलकुल केले नाही। आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे, स्थानिक विषयाने घेऊन करतोय। स्थानिक विषयांचा विषय जो त्या ठिकाणी आहे, स्थानिक समस्या आहे, स्थानिक प्रश्न आहे, ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांनाही अपेक्षा असते आपल्या नेत्यांनी यावं, त्यामुळे आम्ही प्रचार करतोय, डेव्हलपमेंटवर प्रचार करतोय। तर शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार असं संजय राऊत म्हणतायत। तर शहाजी बापू पाटील यांच्यावरील कारवाईची शिंदेंनी दखल घेतल्याचं शिरसाटांनी म्हटलंय। शहाजी पाटलांवरती झालेली तातडीची कारवाई अयोग्य आहे असंही शिरसाट म्हणतायत। शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात, मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून। आणि शिंदे सेनेचा कोथळा
हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला जाईल. शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती. सांगोल्यामध्ये शहाजी बापू, शेकाप आणि भाजपच्या कार्यालयामध्ये एलसीबी पथकानं पाहणी केलेली आहे. कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तक्रारी आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडे देखील तपासणी केली गेली आहे, तर चौकशी होईल एवढं गांभीर्यानं घेण्याची गरज नाहीये असं शिंदे म्हणतायत. असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते. समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले. इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात. नगरपालिका निवडणुकीच्या शहाजी बापूंच्याकडे जी काल या ठिकाणी धाड झाली, खरं तर हे अपेक्षित होतं का, आणि तुम्हाला या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे? नाही, काय ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही.